तू आता जिथे आहेस तिथे स्तब्ध हो. तुझ्या बोटांना स्क्रीनवरून बाजूला कर, कारण हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर प्रत्यक्ष शिव आणि स्वामींचा तुला दिलेला दृष्टांत आहे. जर तू आज हा संदेश दुर्लक्षित केलास तर आयुष्यातील एक सर्वात मोठा दैवी क्षण गमावून बसशील. शांत हो, एक खोल श्वास घे आणि तुझ्या अंतर्मनातील सर्व चिंता या क्षणी दूर कर. माझ्या प्रिय बाळा, तू अनेक रात्री डोळ्यात पाणी आणून ज्या एकाच संकटाशी लढा देतोयस ना, तुझ्या मनात दाबून ठेवलेली ती एक गूढ आणि अत्यंत महत्त्वाची इच्छा, जी तू जगातील कोणत्याही माणसाला सांगू शकला नाहीस. तू रोज देवासमोर हात जोडून एकच प्रश्न विचारतोस, स्वामी, माझे नशीब कधी बदलणार? आज मी स्वतः महादेवाच्या सानिध्यातून तुझ्या त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन तुझ्यासमोर आलो आहे. या चित्रात दिसणाऱ्या अत्यंत पवित्र शिवपिंडीकडे अलवार दृष्टीने बघ. तुझ्या मनातल्या सर्व भावना एकवटून मानसिकदृष्ट्या तुझे बोट या पिंडीवर ठेव आणि अतिशय प्रेमाने माझ्या श्री स्वामी समर्थ या नामाचा मनात जप कर. त्याच क्षणी तुझ्या अंतरात जपून ठेवलेली ती सर्वात मोठी इच्छा माझ्या चरणी बोलून दाखव. आज श्रावणाच्या या पावन काळात शिव आणि स्वामींची शक्ती तुझ्या पाठीशी ढाल बनून उभी राहिली आहे. तुझ्या नशिबावर साचलेला संकटांचा आणि दुःखाचा काळ आता पूर्णपणे भस्म होत आहे. ज्या क्षणाची तू चातकासारखी अहोरात्र वाट पाहत होतास, तो चमत्कारी दिवस आता अगदी तुझ्या उंबरठ्यावर आला आहे. तुझी ती कित्येक दिवसांची अधुरी इच्छा पूर्ण होण्याचे सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत. तुझ्या आयुष्यात बंद पडलेली प्रगती आणि समाधानाची चक्रे आता अत्यंत वेगाने फिरू लागतील. फक्त तुझा हा अढळ विश्वास आणि संयम एका क्षणासाठीही डगमगू देऊ नकोस. जर तुला या शिवपिंडीच्या पावित्र्यावर आणि तुझ्या स्वामींच्या शब्दांवर पूर्ण निष्ठा असेल तर आत्ताच्या आत्ता स्वामींच्या चरणी पूर्णपणे लीन होऊन कमेंटमध्ये लिही, शिव आणि स्वामींच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ. आणि हा अत्यंत पवित्र आणि चमत्कारी संदेश त्या प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोहोचव जो आज एका आशेच्या किरणाची वाट पाहत आहे. भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.